कन्साइनमेंट अकाउंटचा प्रॉब्लेम आज आपण पाहणार आहोत. On 1st April, Adamji has consigned to Bamji goods costing rupees 40,000 on which he paid freight insurance etc. amounting to rupees 5,000. 40,000 रुपयांचा माल त्यांनी कन्साइनमेंट या तत्वावर पाठवला आहे व खर्च त्यांनी 5,000 रुपये केलेला आहे. ऑन दुसरी एक तारीख दिली आहे. ऑन 31 ऑगस्ट Bamji's first account sales was received showing that he had effected sales of rupees 28,000. 28,000 रुपयांचा बामजीने माल विकलेला आहे. आदामजी यांनी बामजी यांना कन्साइनमेंटवर माल दिलेला आहे. 40,000 रुपयांनी दिलेला आहे व खर्च 5,000 रुपये केलेला आहे. 31 ऑगस्टला बामजी यांनी फर्स्ट अकाउंट सेल पाठवले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 28,000 रुपयांचा माल सेल केलेला आहे. ही जी एक्सपेन्सेस टू डेट वेअर रुपीज 4,000 अँड कमिशन 5% ऑन ग्रॉस सेल्स. त्यांनी 28,000 रुपयांचा माल सेल केला व 4,000 रुपये खर्च केला आणि 5% ग्रॉस सेलवरती त्यांनी कमिशन सांगितलेलं आहे. On receipt of account sales, the consignment account was balanced of stock being valued at 30,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉक जो सांगितला आहे तो 30,000 रुपये सांगितलेला आहे. आता हे एक झालं एक्सेलचं आणि अजून एक आपल्याला दिलेलं आहे. 2 एंट्री आहेत मध्ये दिलेल्या. A further account sales was received on 31 December showing that the balance of the goods was sold for rupees 34,500. दुसरं एक अकाउंट त्यांनी म्हणजे शो केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे 31 डिसेंबरचं दुसरं अकाउंट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 34,500 रुपयांचा माल विकला आहे. अँड द कॅश कलेक्टेड द एक्सपेन्सेस ऑफ बामजी वेअर रुपीज 1200 कमिशन 5% ऑन ग्रॉस सेल्स. बामजीचे ह्या दुसऱ्या अकाउंटमध्ये 34,500चा सेल खर्च 1200 रुपये आणि कमिशन 5% ग्रॉस सेल्सवरती सांगितलं आहे. राईट अप द अकाउंट इन द बुक्स ऑफ Adamji up to 31 December assuming that Bamji remitted the balance due and balance the accounts to each account sale. हे 2 अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. तर पहिल्यांदा आपण अशा प्रकारे अकाउंट ओपन केलेलं आहे. आता 2 एंट्री आपल्याला घ्यायची आहेत. त्याच्यामुळे डेटचा एक कॉलम घेतला आहे. डेबिट क्रेडिट केलेला आहे. इन द बुक्स ऑफ Adamji कारण आदामजीने माल पाठवला आहे त्यामुळे आदामजीच्या पुस्तकामध्ये डेबिट क्रेडिट घेतला आहे. तारखेचा एक कॉलम केलेला आहे कारण 2 एंट्री आहेत. पर्टिक्युलर्स केलेला आहे रुपीज ह्या बाजूला पण क्रेडिट बाजूला पण डेट पर्टिक्युलर्स आणि रुपीज. नंतर आपण बामजीचं एक अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. बामजीच्या अकाउंटमध्ये डेबिट क्रेडिट डेट पर्टिक्युलर्स रुपीज डेट पर्टिक्युलर्स रुपीज इथे पण डेट आणि पर्टिक्युलर्स रुपीज घेतला आहे. आणि अजून एक आपल्याला अकाउंट ओपन करावं लागेल ते म्हणजे गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट. अशा आपल्याला 3 अकाउंट ओपन आपल्याला करावं लागतं. ह्याच्यामध्ये पण आपले 2 एंट्री आहेत. त्याच्यामुळे डेट पर्टिक्युलर्स रुपीज डेट पर्टिक्युलर्स रुपीज डेबिट आणि क्रेडिट करून घ्यायचं आहे. गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट याला नाव दिलं आहे. बामजीचं एक अकाउंट ओपन केलं आहे आणि इन द बुक्स ऑफ Adamji कन्साइनमेंट अकाउंट हे एक ओपन केलं आहे. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर रुपीज पर्टिक्युलर रुपीज. तर आता सुरुवातीपासून आपण पाहून घेऊया आपल्याला काय काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण गणित पुढे सोडूया. ऑन 1st April Adamji has consigned to Bamji goods costing रुपीज 40,000. तर सर्वात पहिल्यांदा आपली तारीख किती दिली आहे 1 एप्रिल. तर तारखेमध्ये आपण लिहूया 1/4 डेबिटला आहे म्हणून 2. टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट सुरुवात आपली पहिली एंट्री असेल तर किती रुपयाचा माल पाठवला आहे पहिल्यांदा. तर पहिल्यांदा 40,000चा माल पाठवला आहे. तर इथे 1/4 आपण तारीख लिहिली आहे. 1/4 सुरुवातीला तारीख दिली आहे. 40,000 रुपयाची पहिली एंट्री होईल. नेक्स्ट आपण बघू नेक्स्ट आपल्याला काय दिलं आहे. ही पेड फ्रेट इन्शुरन्स etc अमाउंटिंग टू रुपीज 5,000. 5,000 रुपयाचे त्यांनी इन्शुरन्स आणि फ्रेट पेड केलेला आहे. तर त्याची एंट्री आपल्याला टू बँकच्या अंडर करावी लागेल. इथेच तारीख घेऊ. टू बँकच्या अंडर आपण एक्सपेन्सेस सगळ्यांचे घेतलेले आहेत. आदामजीचे 5,000 रुपये एक्सपेन्सेस आपण घेतलेले आहेत. आणि तारीख पुढे काय दिली आहे बघा ऑन 31 ऑगस्ट. म्हणजे हा जो खर्च आहे तो 31 ऑगस्ट आपल्या अंडर घ्यावा लागेल. त्याच्यामुळे 31/8 आपल्याला इथे घ्यावा लागेल. ऑगस्ट म्हणजे 8वा महिना येतो. पहिल्यांदा 1/4 घेतला आपण. आता इथे 31/8 घ्यावं लागेल ही तारीख घेतली.
नेक्स्ट पाहूया काय दिलं आहे. Bamji first account sale was received showing that he had effected sales of rupees 28,000. तर 28,000 रुपयांचा बामजी यांनी माल सेल केला आहे. तर त्याची एंट्री कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला जो काही माल पाठवला व जो काही खर्च झाला तो सर्व डेबिटला जाणार व त्यांनी कितीचा माल विकला ह्याचं सर्व आणि क्लोजिंग बॅलन्स हे सर्व क्रेडिटला येणार. त्याच्यामुळे त्यांनी माल 28,000 रुपयात विकला आहे तर ते बामजीच्या अकाउंटमध्ये जाणार. बाय. 28,000 रुपयांचा त्यांनी माल विकला आहे म्हणून बाय बामजी अकाउंट 28,000 रुपये. कंसामध्ये आपण सेल म्हणून करून घेऊया आपल्या समजण्यासाठी. आता हे बाय बामजी अकाउंट सेल 28,000 रुपये. तर ह्याचा दुसरा इफेक्ट आपण लगेच घेऊयात. बाय बामजी अकाउंट इफेक्ट बामजी यांच्या अकाउंटमध्ये टू कन्साइनमेंट अकाउंट म्हणून येईल. बामजी यांच्या इकडे ह्या बाजूला क्रेडिटला आहे म्हणून ह्या बाजूला बामजी यांच्या डेबिटला येईल. टू कन्साइनमेंट 28,000. व इथे दोन्हीकडे पण 31/8 तारीख येईल कारण 31 ऑगस्ट ते पुढं सगळं कंटिन्यू चालू आहे. 31/8 दोन्हीकडे पण तारीख येईल. 31/8 आणि बामजी यांच्या डेबिटला पण 31/8. नेक्स्ट एंट्री पाहूयात. 28,000. His expenses to date were 4,000 and commission 5% on gross sales. 4,000 रुपयांचे एक्सपेन्सेस आहेत आणि कमिशन 5% आहे ग्रॉस सेल्सवरती. मग आता ह्याची एंट्री जे काही खर्च झाले आहे ते सगळं कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला येणार. त्याच्यामुळे इथे टू बामजी अकाउंट म्हणून इथे इफेक्ट आहे. ह्याची पण तारीख 31/8 येईल. टू बामजी अकाउंटची पण 31/8. एक्सपेन्सेस 4,000 रुपये दिले आहे व आपला ग्रॉस सेल्सवरती यांनी सांगितलं आहे की 5% कमिशन द्या म्हणून. तर आपला ग्रॉस सेल्स आहे 28,000 रुपये. 28,000वरती 5% जर काढलं तर कमिशन येते 1,400 रुपये. एक्सपेन्सेस 4,000 आणि कमिशन 1,400 अशी मिळून झाली टोटल 5,400. नेक्स्ट एंट्री आपण पाहून घेऊया. इथे आपण घेतला आहे टू बामजी अकाउंट एक्सपेन्सेस आणि कमिशन. ह्याचा दुसरा इफेक्ट बामजी अकाउंटच्या इकडे डेबिटला आहे त्याच्यामुळे इकडे बामजी अकाउंटच्या क्रेडिटला येईल. बाय कन्साइनमेंट 5,400. कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला होतं म्हणून बामजी अकाउंटच्या क्रेडिटला बाय कन्साइनमेंट म्हणून 5,400 रुपयाचा दुसरा इफेक्ट आपण दिला. पुढे पाहूया. 4,005 On receipt of account sales, the consignment account was balanced off and stock being valued at 30,000. म्हणजे यांनी क्लोजिंग स्टॉक सांगितलेला आहे की 30,000 रुपयाचा शिल्लक राहिला आहे. आता कन्साइनमेंट अकाउंटमध्ये डेबिटला माल पाठवलेला आणि खर्च झाले सगळे घेतले व ह्या क्रेडिट बाजूला सेल झाला आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला ह्या बाजूला घ्यावा लागेल. त्यांनी 30,000 रुपयांचा क्लोजिंग स्टॉक सांगितला आहे त्याच्यामुळे कन्साइनमेंट स्टॉक म्हणून इथे 30,000 रुपयांची एंट्री जाईल. आता सर्व एंट्री आपल्या संपलेल्या आहेत. आता ह्याची आपल्याला टोटल करून घ्यावी लागेल व कुठं कमी जास्त पडते ते पाहावं लागेल. तर इथे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे 7,600 रुपयांचा.
तर अजून एक त्यांनी आपली एंट्री दिली आहे, फर्दर अकाउंट सेल्स वॉज रिसिव्ड, म्हणजे 2 आहे त्याच्यामध्ये एंट्री, तर दोन्हीच आपण घेऊया. फर्दर अकाउंट सेल्स वॉज रिसिव्ड ऑन 31 डिसेंबर शोइंग दॅट द बॅलन्स ऑफ द गुड्स वॉज सोल्ड फॉर रुपीज 34,500. 34,500 रुपयांचा माल विकलेला आहे दुसऱ्या वेळेस. तर पहिल्यांदा आपल्याला काय करून घ्यायचं लक्षात घ्या, इथे जे क्लोजिंग स्टॉक घेतलेला आहे कन्साइनमेंट स्टॉक 30,000 रुपये 31/8चा, तो इकडचा ओपनिंग स्टॉक असेल नवीन ह्याचा. तर इथे 1/9ला आपण पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक घेऊया. इथे जो क्लोजिंगचा स्टॉक घेतला 31/8, तो पहिल्यांदा इथे ओपनिंगला येईल 1/9ला, टू कन्साइनमेंट स्टॉक 30,000 रुपये. तर 2 नंबर एंट्री कुठली आहे, 34,500 रुपयांची, की ह्यांनी 34,500 रुपयांचा माल विकला आहे. कितीला विकला आहे, 31 डिसेंबरला विकला आहे. तर तारीख पहिल्यांदा लिहूया 31/12. बाय बामजी अकाउंट 34,500, 34,500 रुपयांचा 34,500 रुपयांचा ह्यांनी माल विकलेला आहे. तर बाय बामजी अकाउंटमध्ये ह्याची एंट्री जाईल बामजी अकाउंटच्या डेबिटला, टू कन्साइनमेंट. अगोदर आपल्याला वरची बाजू क्लोज करून घ्यावी लागेल बामजी अकाउंटची, मग नंतर नवीन सुरुवात करावी लागेल. इकडची टोटल आहे 28,000. इकडची पण टोटल 28,000 लिहून घेऊ. कमी पडतंय 22,600. बाय बँक 28,000 रुपयांचा माल विकला, 5,400 रुपये खर्च झाला बामजीला, 22,600 रुपये त्यांनी बँकेद्वारे पाठवले मालकाला. अशा प्रकारे झालेलं आहे. आता दुसरी एंट्री आली आहे बाय बामजी अकाउंट 34,500चा सेल झाला आहे. तर ह्याची एंट्री आता खाली घेऊया. तारीख आहे 31/12. कन्साइनमेंट अकाउंटचा आहे म्हणून टू कन्साइनमेंट 34,500. आता नेक्स्ट इथं काय दिलं आहे वाचूया. अँड द कॅश कलेक्टेड द एक्सपेन्सेस ऑफ बामजी वेअर रुपीज 1,200, कमिशन 5% ऑन ग्रोस सेल्स. आता यांचं एक्सपेन्सेस दिलेले आहेत व कमिशन दिलं आहे 5%, तर ते लिहून घेऊया आपण इथं. कन्साइनमेंट अकाउंटमध्ये लिहून घेऊया. कन्साइनमेंट अकाउंट आपण इकडे तिकडे कॅरी केलेलं आहे, कंटिन्यू केलं आहे. इथे येईल 31/12 तारीख येईल पहिल्यांदा. टू बामजी अकाउंट एक्सपेन्सेस 1,200 आणि कमिशन ग्रॉस सेल्स 34,500च्या 5% जर काढले तर 1,725 येते, व 1,200 आणि 1,725 टोटल केली तर 2,925 रुपये टोटल येते. इथे आपण ओपनिंग स्टॉक घेतला पहिल्यांदा 1/9 तारीख टाकली. इकडे सेल घेतला 31/12 तारीख टाकली बाय बामजी अकाउंट अंडर, व 31/12 टाकून ह्या बाजूला सगळे आपल्याला ओपनिंग स्टॉक किती खर्च झाला हे सगळं इकडे, इकडे सेल किती झाला व क्लोजिंग स्टॉक किती हे सगळं ह्या बाजूला येईल. तर टू बामजी अकाउंट एक्सपेन्सेस 1,200, कमिशन 1,725, अशी म्हणून टोटल झाली 2,925. आता नेक्स्ट वाचून घेऊया काय दिलं आहे ते. 5% ग्रोस सेल्स. Write up the accounts in the books of Adamji up to 31 December, assuming that Bamji remitted the balance due and balance the accounts at each account sale. म्हणजे पुढे अकाउंट आपल्याला ओपन करायला सांगितलं आहे आदामजीच्या अकाउंटमध्ये, बुक्समध्ये. तर आपण ते ओपन केलेलं आहे. तर आता क्लोज करून घेऊयात. इकडची टोटल डेबिटची टोटल जास्त आहे. डेबिटची नाही, क्रेडिटची टोटल जास्त आहे 34,500. क्रेडिटची टोटल जास्त आहे 34,500. डेबिटला 1,575 कमी पडत आहे. मग तू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,575 रुपयांचा प्रॉफिट झाला आहे. खाली एक आपल्याला अकाउंट बनवायला सांगितलं आहे, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. आपण कन्साइनमेंट अकाउंट एक बनवलं, 2 नंबरला बामचे अकाउंट एक बनवलं आणि 3 नंबरला आपला अकाउंट आहे गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. ह्यात आपलं काय करायचं आहे, 1 एप्रिल आदामजी हॅज कन्साइन्ड टू बामजी गुड्स कॉस्टिंग रुपीज 40,000. 40,000 रुपयांचा 1/4ला माल पाठवलेला आहे. तर ह्याची एंट्री आपण करून घेऊया. 1/4 तारीख आहे. दुसऱ्या पण बाजूने आपण ह्याचा स्टडी करू शकतो, की ते भाव दिला आपण घेतला आपण
टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, ह्याचीच दुसरी एंट्री इथे जाईल गुड्स कन्साइनमेंट अकाउंटमध्ये क्रेडिटला. इकडे डेबिटला आहे म्हणजे क्रेडिटला येईल बाय कन्साइनमेंट 1/4 40,000. ह्याच्या डेबिटला टू ट्रेडिंग अकाउंट करायचं 31/12 आपली लास्ट तारीख आहे ते. अकाउंट क्लोज करून घ्यायचं. आता हे खालचं अकाउंट क्लोज करून घ्यायचं. वरचं अकाउंट आपण क्लोज केलं बामच्या अकाउंटचं. आता खालची बाजू आपल्याला क्लोज करून घ्यायची. इथली एक एंट्री आपल्याला राहिली आहे टू बामचे अकाउंट एक्सपेन्सेस आणि कमिशन 2925. हे डेबिटला आहे इकडे आपल्याला क्रेडिटला घ्यावे लागेल बाय कन्साइनमेंट. इथली डेबिटची एंट्री आपण घेतली कन्साइनमेंट अकाउंटची टू बामचे अकाउंट 2925. ते या बामच्या अकाउंट आपण क्रेडिटला घेतलं बाय कन्साइनमेंट 2925. आणि बाय बामच्या अकाउंटचा सेल आपण घेतला होता डेबिटला टू कन्साइनमेंट 34,500. 34,500 रुपयाचा सेल झाला आहे. त्यांनी खर्च केलेत 2925 रुपये. तर बँकेने त्यांनी 31,575 रुपये त्यांना पाठवले आहेत व 34,500 आपला अकाउंट क्लोज झालं आहे. अशा प्रकारे आपले ही पहिली एंट्रीचं अकाउंट इथं क्लोज झालं. दुसऱ्या एंट्रीचं अकाउंट इथं क्लोज झालं आपलं 15,75 प्रॉफिटने. बामजीचं अकाउंट 2 एंट्रीमध्ये क्लोज झालं आपलं. पहिल्यांदा 22,600 पाठवले, दुसऱ्यांदा 31,575 त्यांनी खर्च वजा करून पैसे पाठवले. व गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट बाय कन्साइनमेंट गुड सेंट ऑन कन्साइनमेंट 40,000 होते. तिकडे बाय कन्साइनमेंट करून आपण 1/4 तारीख टाकून 40,000 केला आहे व टू ट्रेडिंग अकाउंट करून 40,000 रुपयाचा अकाउंट आपण क्लोज केला आहे. व अशा प्रकारे आपण डबल एंट्रीच्या तारखा टाकून सगळं अकाउंट आपण क्लोज केलं आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. सर्व सोपं आहे, प्रॅक्टिस केलं तर काय अवघड नाही. ठीक आहे, थँक्यू.